नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र CD ब्लॉग. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे गणपतीचा विसर्जन सोहळा. सो कधी हे 10 दिवस निघून गेले ना, काहीच समजलं नाही. सो आज दाखवतो तुम्हाला. आम्हाला मोस्टली गणपती भरपूर भेटतात, लाईक चिंतामणी, लालबागचा राजा. सो तुम्हाला दाखवतो आणि थोडेफार गणपती बघूया. आज एंडचा दिवस आहे. सो गणपतीचं दर्शन तर असंच होईल. सो चला, आपल्यासोबत मित्र आपला जो असतो दर टायमिंगला तो आहे. सो त्याला पण घेऊन फिरू. तर आमचा गणपती निघाला आहे. सो चला, तर आता माझ्यासोबत जुडलेत आपले मित्र इविल सर आणि मयूर बोधरे. इविल सर एकच आहे भावा. संतोष आहे इविल सर. चला गणपतीचे दर्शन घेऊया. चलो. काहीच वेळात माझी हालत बघ कशी झाली. मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत जे मित्र आहेत ना त्यांची हालत बघा. सगळ्यांना एवढं बोलायला लावलंय की बाबा काय बोलू शकतच नाही. सो मान्य एवढं काही हे नाही आहे, विसर्जन आहे. तर आता आम्ही चाललो अबोधानगरला. बिकॉज आमचा गणपती कसा हळूच जातो ना. सो बोललो की आम्ही पुढे जाऊन येऊ. इथे चप्पल नाही घातली म्हणून पाय पण भाजत आहे. तर जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की विसर्जनच्या दिवशी भरपूर सारे गणपती भेटतात. सो भेटतातच, हे दर्शन होतंच. आणि ते पण एवढं गर्दी नसते गणपतीला. आता तुम्ही बघितलं महागणपतीला एवढी गर्दी नव्हती. जेवढी गर्दी आगमनाला आणि दर्शनाला असते तेही गर्दी विसर्जनाला नसते. सो आता बघू जे गणपती दिसतात. आता आम्ही काजोकी अबोधानगरमध्ये आलो आहे. तर ते गणपतीचे दर्शन करतो आणि मग परत बॅक टू आपल्या गणपतीला जाऊ. मग नंतर बघा, कारण की भरपूर गणपती भेटतील हे कन्फर्मच आहे. लोकेशन बघून तुम्हाला समजत असेल की आता आम्ही पुढच्या गणपतीच्या दर्शनाला आलो आहे. आता बघू, भरपूर गर्दी आहे, क्राऊड भरपूर बाहेर आहे. आम्ही गल्लीमध्येच आहोत. लालबाग फिरून झालंय, फक्त अबोधानगर राहिलं. कारण की अबोधानगरचे काही गणपती अजून निघाले नव्हते म्हणून त्यासाठी परत जायचं आहे. तर आता म्हणजे आता चालू म्हणतात म्हणजे आपल्या गणपतीकडे. आता परत शिवाय ऐकायला लागेल मम्मीच्या मला. आणि प्लस ते दोघंजण पण कुठे गेले काय समजलंच नाही. मग एकटाच चाललं. आणि प्लस आणि एवढं डोकं फिरलं ना सकाळपासून की जिओवाल्यांचं नेटच चालत नाही. ना नेट चालतंय ना रेंज चालतंय. मध्ये मध्ये हाकतोय. विसर्जनाच्या टायमिंगला हागलं नाही जिओ.
सूर्य वगैरे आणि अभी ते एरियात आता पूर्ण टाईम आपल्या गणपतीसोबत असणार आहे, कारण की एकूण एक गणपती सगळे भेटणार. सो दुसरीकडे जायची गरजच नाही आहे, म्हणून मी आता पूर्ण गणपतीसोबतच असणार आहे. सिच्युएशन अशी झालेली की आम्हाला गणपती पुढे जायला देत नव्हते, कारण की लालबागचा राजा होता लेफ्ट साईडला. जसं तुम्ही बघितलं तर आम्ही रॉंग वे म्हणजे लालबागच्या राजाच्या मागे ठेवायचे होते हे आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही दुसऱ्या साईडने म्हणजे दुसऱ्या रोडने गेलो, म्हणून आम्हाला त्याला पोलिसांनी अडवलेलं. 2 ते 2.5 तास तरी आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये होतो. तर आता कुठे आम्हाला फ्री रस्ता भेटला, म्हणजे लाईक आम्ही जाऊ शकतो, कारण की आम्ही राजामुळे आम्हाला 1 ते 1.5-2 तास लेट झाला. आता एवढ्यात आम्ही लाईक गिरगाव चौपाटीच्या जवळ असतो, बट त्याच्यामुळे लेट झाल्यामुळे आम्हाला हे थोडं फेस करायला लागतं आहे. आता 10:30 झालेत. आता आम्ही जस्ट मुंबई सेंट्रलला पोचू. त्याच्यानंतर अजून तरी लाईक बोलायला गेलं की इथून अजून तरी 1.5-2 तास आहे. बघू लाईक आता बघू किती वाजता विसर्जन होतं आहे. त्याला कदाचित 3-4-2 किती वाजता माहिती नाही.
फायनली आम्ही पोहोचलो गिरगाव चौपाटीला. तर मंडळांना एक वॉर्निंग आहे, जर तुम्हाला गणपती नीट विसर्जन करता येत नसेल तर प्लीज गणपतीची मूर्ती वाढवू नका. कारण की जर तुम्ही गणपतीची मूर्ती वाढवणार आणि तुम्हाला विसर्जन करता येत नसेल तर ते BMC वाले गणपतीची मूर्ती अक्षरशः पाडतात. तिथे अक्षरशः पाडतात. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघाल अक्षरशः व्हिडिओ पाडतात. मलाही ते बघवलं नाही म्हणून मी विसर्जन आमचा गणपती जेव्हा तराफ्यावर चढला त्याच्यानंतर मी निघालो, कारण की मला ते बघवलं नाही ते गणपतीचं. सो प्लीज रिक्वेस्ट आहे तुमच्या मंडळांना, प्लीज जर असं होत असेल तर करू नका. एक तर नाहीतर तुम्ही शिका की कसं विसर्जन करतात वगैरे, किंवा मोठी मूर्ती करू नका प्लीज. तर कसं वाटलं विसर्जनचा ब्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. काही अपग्रेड करायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.